सो जर तुम्ही मुंबई ते शिर्डी 1 डे रिटर्न ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक डिटेल्ड आयटनरी सांगणार आहे इन सच अ वे की तुम्ही मुंबई ते शिर्डीची 1 डे रिटर्न ट्रिप स्वतःहूनच खूप इझिली प्लॅन करू शकतात. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर शिर्डी ट्रिप रिलेटेड खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. जसं की तुम्ही शिर्डीला कसे पोहोचू शकतात, तिकडे राहायची काय फॅसिलिटी आहे, कुठे कुठे तुम्ही राहू शकता आहात, तुम्ही एक आयटनरी कशी प्लॅन करू शकतात इन सच अ वे की तुम्ही सगळे प्लेसेस एका दिवसामध्ये कव्हर कराल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्या ट्रिपचा किती खर्च येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल किंवा ह्याच्या अगोदरी आला असाल पण अजून सबस्क्राईब नाही केलं आहे मित्रांनो, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का मी ट्रॅव्हल रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. आणखीन एक गोष्ट, ह्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि शेअर करा, कारण का व्हिडिओ खूपच मस्त असणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. आणि ज्या तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक करून डिटेलमध्ये सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द मेन व्हिडिओ नाव. सो सगळ्यात पहिलं आपण बोलणार आहोत की तुम्ही मुंबई ते शिर्डीचा प्रवास जो आहे तो कसा करू शकता. बेसिकली तुम्ही शिर्डीला कसे पोहोचू शकतात. सो इकडे तुमच्याकडे आता 4 ऑप्शन्स आहेत. सगळ्यात पहिलं तुम्ही एक प्रायव्हेट व्हेकल बुक करू शकता आहात. तुम्ही बसने येऊ शकतात, म्हणजे ST बस किंवा प्रायव्हेट बस. तसंच तुम्ही ट्रेनने येऊ शकतात आणि लास्ट ऑप्शन इज फ्लाईट. आता ह्या 4ही ऑप्शन्समधलं मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ट्रेनने या, कारण का हा सगळ्यात सेफ रिलायबल ऑप्शन आहे. बाकी ऑप्शन्स ऑब्वियसली दे आर गुड, बट ह्याच्यासारखा कन्व्हिनियंट ऑप्शन कुठेच नाही आहे. तर आता मुंबई ते शिर्डी अराउंड 3 ट्रेन्स आहेत ज्या खूप रेग्युलरली ट्रॅव्हल करत असतात. सो ह्या 3 ट्रेन्समधले कोणतीही ट्रेन तुम्ही चूज करू शकता. बट इफ यू आस्क फॉर माय सजेशन, तुम्ही दादर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस चूज करा. या ट्रेनचा नंबर आणि कॉस्ट ओके तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तो डेफिनेटली ही ट्रेन तुम्ही चूज करायचं. कारण एकच आहे की ही ट्रेन जी आहे ती शिर्डीला सकाळी 3:45 वाजता पोहोचते, जेणेकरून शिर्डीमध्ये तुम्हाला जास्ती वेळ मिळू शकतो आहे आणि आपण जी आपली आयटनरी आहे ती खूप कन्व्हिनियंटली आणि इझिली आपण कंप्लीट करू शकतो आहे. शिर्डी रेल्वे स्टेशनला पोहोचताच आपल्याला जायचं आहे साई समाधी मंदिराकडे. तर हा जो प्रवास आहे करण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे रिक्षा. तुम्ही शेअरिंगच्या हिशोबाने अराउंड 20 रुपये पर सीटमध्ये तुम्ही जाऊ शकता आहात. तसंच तुम्हाला जर डायरेक्ट जायचं असेल तर अराउंड 100 रुपयेमध्ये तुम्ही रेल्वे स्टेशन ते समाधी मंदिरचा प्रवास हा रिक्षाने करू शकता आहात. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक तुमच्याकडे ऑप्शन आहे, एक अल्टरनेटिव्ह असं आपण बोलू शकतो, तो म्हणजे साई संस्थानाची जी मोफत बस सेवा आहे त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता आहात. सो आता आपण समाधी मंदिराकडे पोहोचलो आहोत. नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे ती म्हणजे एक डिसेंट स्टे बघायची. आता स्टेसाठी ना मी तुम्हाला 3 ऑप्शन सांगणार आहे किंवा 3 टाईप ऑफ स्टे सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आता भक्तनिवास, दुसरं असणार आहे प्रायव्हेट हॉटेल्स आणि तिसरं असणार आहे अशा लोकांसाठी ज्यांना स्टेवर खर्च नाही करायचं आहे पण काही तासांसाठी त्यांचं सामान एखाद्या ठिकाणी ठेवायचं आहे. सो आपण चालू करूया सगळ्यात पहिल्या ऑप्शनपासून आणि तो म्हणजे भक्तनिवास. आता भक्तनिवास इन सिम्पल वर्ड्स काय आहे तर साई संस्थानांनी बांधलेले स्टेचे ऑप्शन्स. तर शिर्डीमध्ये टोटल 5 भक्तनिवास आहेत जे अराउंड 1 ते 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत फ्रॉम साई समाधी मंदिर. तो इकडे तुम्ही साधारणतः 200 रुपये ते 900 रुपये खर्च करून एक डिसेंट नॉन AC किंवा AC रूम बुक करू शकता आहात. सो तुमचा खूप स्वस्तामध्ये इकडे चांगला स्टे होऊ शकतो आहे. इकडे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही ऑन द स्पॉट बुकिंग करू शकता आहात, पण तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स लागेल प्रत्येक व्यक्तीची जी तिकडे राहणार असेल. तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर तुम्ही साई संस्थानाच्या वेबसाईटवरून बुकिंग करू शकता, जी वेबसाईट तुम्हाला मी आता स्क्रीनवर दाखवीन. आता ना भक्तनिवासमध्ये राहण्याचे आहेत ना 2 फायदे आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे तर भक्तनिवासमध्ये मोस्ट ऑफ द भक्तनिवासमध्ये असं बोलेन मी की फ्री ऑफ कॉस्ट साईबाबांचा महाप्रसाद मिळू शकतो. सो तुम्हाला एक फुल कोर्स मील मिळेल. तसंच साई संस्थानाचे जे भक्तनिवास आहे तिथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी साई संस्थानाची मोफत बस सेवा आहे, त्या तुम्ही लाभ घेऊ शकता आहात. सो बेसिकली तुम्ही असं म्हणू शकता की तुमचा ओव्हरऑल जो खर्च आहे तुमच्या शिर्डीच्या ट्रिपचा तो खूप कमी होऊ शकतो जर तुम्ही भक्तनिवासमध्ये स्टे बुक केला तर. आता वळूया आपण आपल्या स्टेच्या सेकंड ऑप्शनकडे, ते म्हणजे प्रायव्हेट हॉटेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, शिर्डीमध्ये तुम्हाला प्रचंड ऑप्शन्स मिळतील तुमच्या बजेटनुसार.
तुमच्या प्रेफरन्सनुसार. जर तुम्हाला स्वस्तामध्ये स्टे हवा असेल तरी मिळेल, जर तुम्हाला लक्झरी स्टे हवा असेल, तुम्हाला बजेटचा काही प्रश्न नाही आहे सच, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला तसे सगळे ऑप्शन्स पण मिळून जातील. तिसरा ऑप्शन खूप इंटरेस्टिंग आहे अशा लोकांसाठी ज्यांना ना स्टेवर खर्च नाही करायचा आहे किंवा त्यांना काही तासांसाठी फक्त सामान ठेवायचं आहे पण स्टे नाही बुक करायचं आहे. अशा लोकांसाठी एक क्लॉक रूमची फॅसिलिटी आहे. आता क्लॉक रूम पण 2 टाईपचे आहेत. सगळ्यात पहिलं तर साई संस्थानाचे क्लॉक रूम्स आणि दुसरे म्हणजे प्रायव्हेट क्लॉक रूम्स. ओके, तर ऑब्व्हियसली साई संस्थानाचे क्लॉक रूम्स किंवा क्लॉक रूमची जी फॅसिलिटी आहे ती खूप स्वस्तामध्ये असणार आहे. त्याचे चार्जेस काही ठिकाणी ती फ्री ऑफ कॉस्ट पण आहे, काही ठिकाणी तुम्हाला थोडेसे नॉमिनल चार्जेस द्यायला लागतील. आणि जी प्रायव्हेट आहे ती पण अराऊंड 10 ते 20 रुपये पर तासाच्या हिशोबाने आहे. बट तुम्हाला जर तुमच्या इम्पॉर्टंट वस्तू किंवा कॉस्टली वस्तू ठेवायची असेल तर आय वुड रेकमेंड की तुम्ही प्रायव्हेटवाला क्लॉक रूमच घ्या, कारण का ते थोडंसं सेफ वाटलं मला. सो हे टोटली तुमचे स्टेचे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. आता आपलं स्टेचं डिसाईड झालं आहे तर आपण रूमवरती फ्रेश होणार आहोत, थोडासा नाश्ता करणार आहोत आणि आपण दर्शनासाठी बाहेर पडणार आहोत. जर तुमच्याकडे मोबाईल आणि कॅमेरा असेल तर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी तुमच्या रूमवरच ठेवायचं आहे, कारण का मंदिराच्या परिसरात हे दोन्ही गोष्टी अलाउड नाही आहेत. जस्ट इन केस तुम्ही विसरलात किंवा रूमवर नाही ठेवू शकत असाल तर मंदिराच्या परिसरामध्ये लॉकरची फॅसिलिटीसुद्धा आहे, जी तुम्ही 5 रुपये पर लॉकरच्या हिशोबाने तुम्ही इकडे मोबाईल आणि कॅमेरा जे आहे ते ठेवू शकता आहात. आता सगळ्यात पहिलं आपण जाणार आहोत खंडोबा मंदिरामध्ये. आता खंडोबा मंदिर हे जे आहे तिकडे आपण समाधी मंदिराच्या पण अगोदर तिकडे दर्शन घेणार आहोत, कारण का असं म्हणतात की साईबाबा जेव्हा शिर्डीमध्ये आलेले तेव्हा सगळ्यात पहिले ह्या मंदिरात आलेले. आता खंडोबा मंदिर जे आहे ते समाधी मंदिराच्या पलीकडे आहे, म्हणजे रस्ता क्रॉस करून तुम्हाला अपोजिट साईडला जायला लागतं. जास्ती काही लांब नाही, वॉकेबल आहे. तर तिकडून आपण दर्शन घेणार आहोत आणि नंतर आपण जाणार आहोत समाधी मंदिरामध्ये. सो आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला समाधी मंदिरा रिलेटेड किंवा समाधी मंदिराच्या दर्शना रिलेटेड काही गोष्टी किंवा इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे. सो सगळ्यात पहिले इकडे आता ना खूप सारे गेट्स इकडे केलेले आहेत आणि ते प्रत्येक गेटचा काही स्पेसिफिक पर्पज आहे. समाधी मंदिराचं दर्शन लवकर घ्यायचं असेल तर तुम्हाला एक पेड ऑप्शन आहे. 200 रुपयाचा तुम्ही पास घेऊ शकतात आणि तुम्ही इकडे दर्शन लवकर घेऊ शकता आहात. तसंच तुमच्याबरोबर कोणी जर सिनियर सिटीजन असेल किंवा तुम्ही स्वतः सिनियर सिटीजन असाल तर तुम्हाला एक गेट नंबर 2A मधून डायरेक्टली एंट्री मिळते, ज्याने तुमचं लवकर दर्शन होऊ शकतं. आणि सिनियर सिटीजन बरोबर एक व्यक्ती अजून तुम्हाला अलाउड असते. सो +1 इज अलाउड. फक्त तुम्हाला आधार कार्ड इथे मॅन्डेटरी आहे, तुम्हाला कॅरी करायला लागणार. अपार्ट फ्रॉम दॅट नॉर्मल दर्शन तर आहेच, ते तुम्ही तिथून आपल्या नॉर्मल जे दर्शनाची रांग आहे तिकडून लावून तुम्ही दर्शन घेऊ शकता आहात. बट ह्या काही स्पेशल अरेंजमेंट्स केलेले आहेत संस्थानाने, जेणेकरून तुम्ही तुमचं दर्शन लवकर घेऊ शकतात. समाधी मंदिराचं दर्शन होताच समाधी मंदिराच्याच परिसरामध्ये 3 ते 4 इम्पॉर्टंट मंदिरं आहेत. ह्या सगळ्या मंदिरांचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला द्वारकामाईमध्ये जायचं आहे, चावडीचं दर्शन घ्यायचं आहे, तसंच हनुमान मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला जर साईबाबांचे जुने काही आर्टिफॅक्ट्स किंवा वस्तू बघायचे असेल तर दीक्षितवाडा म्युझियम नावाचं एक म्युझियम आहे, म्हणजे ते समाधी मंदिराच्याच परिसरात आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता आहात. अपार्ट फ्रॉम दॅट लेंडीबाग नावाची एक जागा आहे, ती पण तुम्ही बघू शकतात. सो हे सगळं बघून झाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे जेवायसाठी. आता जेवायसाठी पण तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्ही नॉर्मल कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकतात आहेत. अगेन तुम्हाला मंदिरातून बाहेर पडायचं आहे आणि तुम्हाला n नंबर ऑफ ऑप्शन्स मिळतील. तुमच्या क्युझिनच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला इकडे ऑप्शन्स मिळतील. पंजाबी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, चायनीज एक्सेट्रा सगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील. बट मी तुम्हाला सजेस्ट करीन की इकडे तुम्हाला प्रसादालयात जेवायचं आहे, जे बेसिकली नथिंग बट साईबाबांचा प्रसादच असणार आहे इन फॉर्म ऑफ अ फुल कोर्स मील. आता या प्रसादालयात जर तुम्हाला जेवायचं असेल तर सगळ्यात पहिलं हे निःशुल्क आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तो दॅट इज अनदर बेस्ट थिंग ओव्हर हिअर. तुमचं दर्शन होताच तुम्हाला ना एक कुपन दिलं जातं, ज्या कुपनने तुम्ही प्रसादालयात जाऊ शकतात. तुम्हाला जर हे कुपन नाहीच मिळालं तरी नथिंग टू वरी, तुम्ही प्रसादालयात जाऊन पण हे कुपन घेऊ शकतात. त्याच्याकडे 2 प्रकारची कुपन्स आहेत, एक फ्री कुपन आहे आणि एक पेड कुपन आहे.
तो पेड कुपन हे तुमच्या चॉईसवर आहे. तुम्हाला जर पेड हवं असेल तर तुम्ही 50 रुपये पर ॲडल्ट किंवा 30 रुपये पर चाइल्ड, ओके, ह्या रेटच्या हिशोबाने तुम्ही ते कुपन घेऊ शकतात. आता फरक एवढाच आहे की फ्री कुपनचं सिटिंग वेगळं आहे आणि पेडचं सिटिंग वेगळं आहे. आणि पेडमध्ये 1-2 डिशेस थोड्याशा जास्ती मिळतात जेवणामध्ये, बस, बाकी अजून काही डिफरन्स नाही आहे. सो जसं आपलं दर्शन होईल तसं आय वूड रेकमेंड की आपण प्रसादालयात जाऊन प्रसाद स्वरूपी आपण एक जेवण इकडे करू शकतो आहोत. आतापर्यंत जर सगळं काही वेळेवर झालं असेल तर दुपारपर्यंत तुमचं जेवण झालं असेल. आता आपल्या रिटर्न जर्नीला अजून खूप टाईम आहे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ना 2 प्लेसेस रेकमेंड करीन. तुमच्या चॉईसच्या हिशोबाने तुम्ही कोणती पण एक प्लेस कवर करू शकता आहात. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे साकोरी. आता साकोरी हे एक छोटंसं गाव आहे शिर्डीपासून, म्हणजे समाधी मंदिरापासून साधारणतः 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे. इकडे तुम्ही रिक्षाने पोचू शकता आहात. रिक्षा तुम्हाला अराऊंड 300 रुपये राऊंड ट्रिप चार्ज करेल. बेसिकली साकोरीला 2-3 मंदिर आहेत एकाच प्रिमायसेसमध्ये. सो हे बघण्यासारखं आहे, कारण का इकडे जास्ती गर्दी नसते. त्याच्यामुळे इकडचा जो ॲटमॉस्फिअर असतो ना तो एकदम स्पिरिच्युअल असतो आणि खूप चांगल्या प्रकारचे व्हायब्रेशन्स म्हणा किंवा अशा गोष्टी तुम्हाला इकडे अनुभवायला मिळतील. इकडचं जे एकमुखी दत्तांचं स्थान आहे ना ते डेफिनेटली मस्ट विजिट आहे. सो जर तुम्हाला थोडंसं एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स अजून चांगला हवा असेल तर तुम्ही डेफिनेटली साकोरीला जाऊ शकता आहात. साकोरीशिवाय मी तुम्हाला अजून एक ऑप्शन देईन, तो म्हणजे साई हेरिटेज विलेज. आता साई हेरिटेज विलेज हे समाधी मंदिरापासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि अगेन तुम्ही इकडे रिक्षाने जाऊ शकता आहात. रिक्षाचे चार्जेस आय थिंक सो अराउंड 100 रुपये होतील रिटर्न ट्रिपसाठी, राऊंड ट्रिपसाठी. सो साई हेरिटेज विलेज काय आहे तर साई हेरिटेज विलेज एक इट इज लाईक दिस की तिकडे त्यांनी ना साईबाबांची जुनी शिर्डी उभारली आहे इन द फॉर्म ऑफ स्टॅच्यूज अँड स्कल्पचर्स. साईबाबांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे जे इव्हेंट्स होते ते त्यांनी तिकडे इन द फॉर्म ऑफ स्टॅच्यूज और स्कल्पचर्स उभारलेले आहेत. सो ते एक चांगलं एक सॉर्ट ऑफ एक वेगळी जागा आहे असं म्हणू शकतो, ते तुम्ही अनुभवू शकतात. आय वूड हायली रेकमेंड, जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील ना तर तुम्ही नक्की साई हेरिटेज विलेजला जा, कारण का तिकडे ह्या साईबाबांच्या ओल्ड शिर्डीच्या व्यतिरिक्त काही एंटरटेनमेंटसाठी राईड्सही आहेत. ते तुमच्या मुलांना आय थिंक सो खूप आवडतील. सो दॅट इज माय पॉईंट ऑफ व्ह्यू की तुमच्याकडे फॅमिली असेल विथ चिल्ड्रन्स तर तुम्ही साई हेरिटेज विलेजला नक्की जाऊ शकतात. इकडे तुम्ही साधारणतः 2 ते 3 तास आरामात स्पेंड करू शकता आहात. इकडची जी तिकीट आहे ती 150 रुपीज आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी इन्क्लुडेड आहेत, काही गोष्टी एक्सक्लुडेड आहेत. तुम्हाला स्क्रीनवर तर दिसत असेल. साधारणतः 200 ते 300 रुपये टोटल तुमचा खर्च इकडे होऊ शकतो आहे साई हेरिटेज विलेजला. ऑलराईट, सो इकडे आपली आयटिनरी संपते. ह्याच्या पुढे ना आपण आपला रिटर्न जर्नीचा प्रवास आहे तो आपण चालू करणार आहोत. अगेन मी रेकमेंड करेन की तुम्ही ट्रेननीच हा प्रवास करा, ओके. त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आय थिंक सो आपण परत तीच ट्रेन पकडू शकतो आहे, दॅट इज दादर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस किंवा दादर शिर्डी एक्सप्रेस. हे 2 ट्रेन वेगळ्या वेगळ्या आहेत. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक ट्रेन रिटर्न जाण्यासाठी चूज करू शकता. ह्याचं कारण अगेन सेम आहे की ह्या दोन्ही ट्रेन साधारणतः 9:30 नंतर किंवा 9 नंतर रात्री सुटतात शिर्डीवरून. सो तुम्हाला एक फुल डे किंवा जास्ती स्पॅन मिळतो शिर्डीमध्ये, ओके. वंदे भारतचा पण ऑप्शन आहे, पण वंदे भारतचा प्रॉब्लेम एवढाच आहे की वंदे भारत शिर्डीला 11:30ला पोचते सकाळी आणि रिटर्नची ट्रेन आहे ती 5:45ची आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला तिथे खूप कमी टाईम मिळतो. सो म्हणून मी वंदे भारत ॲटलिस्ट 1 डे ट्रिपसाठी नाही रेकमेंड करणार. सो ह्या 2पैकी कोणतीही एक ट्रेन चूज करून तुम्ही रिटर्न जर्नी चालू करू शकतात मुंबईसाठी. सो इकडे आपली आयटिनरी संपते. ह्याच्यापुढे नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, आणि तो म्हणजे बजेट. सिम्पल आहे, तुमचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स येणार मुंबई टू शिर्डी आणि रिटर्न, ओके. मग स्टेशनला पोचल्यानंतर रिक्षाचा खर्च येणार, मग स्टेचा खर्च होईल, बरोबर आहे. नंतर जर सपोज तुम्ही दर्शन VIP लाईनने घेणार असाल तर त्याचा एक खर्च होणार, बरोबर आहे. जेवणाचा खर्च होऊ शकतो आहे, तो पण जर तुम्ही प्रसादात नसेल जात तर, ओके. आय थिंक अपार्ट फ्रॉम दॅट फक्त राहतं कसलं तर साई हेरिटेज विलेजचा जो काही खर्च असेल तो. सो ह्या सगळ्या गोष्टीच्या हिशोबाने मी तुम्हाला एक वर्किंग बनवून दिलं आहे बजेटचं की एवढा तुमचा खर्च कमीत कमी आणि एवढा तुमचा खर्च जास्तीत जास्त होऊ शकतो. सो गाईज, दॅट्स इट फ्रॉम मी इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला ह्या व्हिडिओतून हेल्प झाली असेल. तर
नक्की माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा. आपण अशाच कुठच्या तरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहोत. सो अंटिल द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.